नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझ्या या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाच्या, आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थने करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 24 ऑगस्टला आलेली आहे दुसरी श्रावण सोमवारी आणि याच दिवशी पुत्रदा भगवान एकादशीच्या दुर्मिळ योग सुद्धा जुळून आलेली आहे. जेव्हा असा दोन योग एकत्र जुळून येतात तेव्हा संपूर्ण योग निर्माण होतं आणि म्हणूनच आपल्याला आपल्या या श्रावण महिन्यातली दुसरी सोमवारी म्हणजे महादेवांच्या सोबतच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा देखील करायची आहे. हिंदू धर्मशास्त्र अनुसार श्रावण महिन्यातली सोमवारी एकादशी तिथी असल्यामुळे या दिवशी केलेली पूजा, उपाय, फळ आपल्याला दुप्पट पट्टीने प्राप्त होतं. श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित केला जातं. श्रावण महिना व्रत, वैकल्य आणि सणावारांचा महिना. श्रावण सोमवारी पूजापाठ केला जातं. सोमवार हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे आणि म्हणूनच आपण श्रावण महिन्यात सोमवारी व्रत करून भगवान शंकरांची पूजा करत असतो. आता या दुसरी श्रावण सोमवारी पुत्रदा एकादशी सुद्धा आलेली आहे आणि म्हणूनच आपल्याला या एकादशीच्या आणि श्रावण सोमवारांच्या व्रत एकत्र करावे लागणार आहे. फक्त ज्यांना श्रावणी सोमवार आणि पुत्रदा एकादशी हे दोन्ही व्रत जर असतील तर अशा दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 ऑगस्टला सकाळी म्हणजे मंगळवारी तुम्हाला हे व्रत सोडावे लागणार आहे. आणि ज्यांना फक्त श्रावण सोमवारांच्या आहे त्यांनी दिवसभर व्रत करून संध्याकाळी हे व्रत सोडायचे आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाच्या माहिती सांगणार आहे. उद्या दुसऱ्या श्रावण सोमवारी पूजा कशी करावे, शिवमुठ कोणती असणार आहे आणि सर्वात महत्त्वाच्या म्हणजे उद्याच्या दिवस 1.5 तासांचा काळ हा राहू काळ असणार आहे आणि राहू काळ हा अशुभ मानला जातो. या राहू काळात श्रावण सोमवारांच्या पूजा ही केला जात नाही आणि म्हणूनच कोणत्या 1.5 तास हा राहू काळ असणार आहे. तसेच पूजा करण्यासाठी कोणती शुभ मुहूर्त असणार आहे, या दिवशी काय करावे आणि काय करू नये. असेच एकादशीच्या आणि श्रावण सोमवार एकत्र असल्यामुळे अगोदर एकादशीच्या पूजा करावी ही की श्रावण सोमवारांची पूजा करावी याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल याच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल. तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. असेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून भगवान शिवशंकरांच्या कृपाही तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सौंदर्य राहील. असेच व्हिडिओला एक लाईक देखील करून घ्या. पहा, उद्या दुसरी श्रावण सोमवारी आहे आणि दुसरी तुम्हाला सर्वात अगोदर सांगितल्याप्रमाणे प्रत्येक दिवशी एक विशिष्ट काळ हा राहू काळ असतो आणि हा काळ अशुभ मानला जातो. जर आपण या राहू काळात श्रावण सोमवारांच्या पूजा केली तर या पूजाच्या आपल्याला कोणतेही फळ प्राप्त होत नाही. उलट यांच्या वाईट परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागणार असतं. आपली पूजा ही आहे तर ती सफल होत नाही. या सोमवारी प्रत्येक स्त्री भक्तिभावाने महादेवांची पूजा करत असतात, शिवमुठ वाहत असतात आणि म्हणूनच आपल्याकडून ही एक चूक आहे तर ती अजिबात होता काम नाही. तर पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की राहू काळाच्या वेळ ही कोणती असणार आहे, ज्या उद्या अशी कोणती वेळ आहे जे आपल्याला वर्जा करायची आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाच्या म्हणजे श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी व्रत करून भगवान महादेवांना शिवमुठ वाहतात. प्रथा आहे की प्रत्येक सोमवारी एक विशिष्ट प्रकारांच्या धान्य हे शिवलिंगावरती शिवमुठ म्हणून वाहला जातं. तर दुसऱ्या श्रावण सोमवारी तिळाच्या शिवमुठ वाहायचे आहे. तर तिळांच्या शिवमुठ आहे तर मग तीळ कोणती वापरायचे, पांढरे का वापरायची की काळे वापरायची. तर शिवमुठ वाहण्यासाठी आपल्याला पांढरेच तीळ वापरायची आहे. काळे तीळ चुकूनही आपल्याला शिवमुठ म्हणून वापरायची नाही. काळे तीळ ही पितरांना समर्पित असतात आणि पांढरे तीळ हे देवदेवतांना समर्पित असतात. म्हणूनच पांढरे तिळांच्या शिवमुठ तुम्हाला वावायची आहे. तुम्हाला माहिती असेल पांढरे रंग
भगवान शिवशंकरांना प्रिय आहे. म्हणूनच या पांढऱ्या रंगाच्या शिवमुठ जी आहे तर ती वाहिली जातात. शुभ महादेवांच्या कर्पूर गौरा असे म्हणतात. आणि कारण शंभू महादेवांना कर्पूर गौरा असं म्हणतात, कारण शिवांचा रंग कर्पूरसारखा पांढरा आहे. पांढरा रंग जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्या मनाला शांतता मिळतं आणि म्हणूनच पांढऱ्या रंगाच्या तीळ शिवमुठ म्हणून ह्या दिवशी वाहला जातात. तसेच तीळ हे दारिद्र्य नाशक मानलं जातं. तिळांच्या शिवमुठ भक्तिभावाने वाहल्याने आपल्या घरातली दारिद्र्य आणि गरिबी ही दूर होत असतं. आता आपल्याला जाणून घेणार आहे उद्या दुसरी श्रावण सोमवारांच्या पूजा कोणती 2 तासांच्या राहू काळामध्ये करायची नाही. तर पहा, वैदिक शास्त्रानुसार राहू काळ हे एक छायाग्रह मानला गेला आहे आणि दररोज 90 मिनिटांनी राहू काळ येतं. प्रत्येक दिवसांची राहू काळ हा वेगवेगळा वेळ असतं आणि या राहू काळामध्ये नकारात्मकता शक्तीची प्रभाव ही खूप जास्ती असतं. या काळात केलेली कोणतेही शुभ पूजा, शुभ कार्य, उपाय तर आपण केलं तर त्यांची कोणतेही फळ जे आहेत तर ते आपल्याला मिळत नाही आणि उलटा याच्या वाईट विपरीत परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत असतात आणि म्हणूनच राहू काळ हा अशुभ समजलं जातं. आणि राहू काळ जे असतं ना ते एक छायाग्रह असून ते ब्रह्म आणि विघ्न निर्माण करत असतं आणि म्हणूनच आपल्याला आपण केलेली पूजाच्या फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही. आणि म्हणूनच उद्या दुसऱ्या श्रावणी सोमवारी राहू काळ हा सकाळी 7:53 पासून ते 9:27 असणार आहे. तर या वेळामध्ये आपल्याला चुकूनही श्रावण सोमवारांची पूजा ही करायची नाही. तर या दिवशी पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त असणार आहे. दुसरी श्रावण सोमवारांच्या पूजा जे आहे ते दुसरी श्रावण सोमवार ते आहे ते पूजा मुहूर्तावर तुम्हाला दुसरी श्रावण सोमवारांच्या पूजा शिवमुठ वाहू शकता. शुभ मुहूर्तावर नाही शक्य झालं नाही तर दिवसभरामध्ये तुम्ही कधीही उद्या पूजा करू शकता. फक्त सकाळची जे राहू काळ मी तुम्हाला सांगितली तर त्या वर्ज करायची आहे. तर तुम्हाला सकाळी ऑफिसला जायचे असेल तर कामानिमित्त बाहेर जायचे असेल तरीही तुम्ही या राहू काळामध्ये सकाळी पूजा करू नका. बाकी वेळामध्ये तुम्ही पूजा करा. फक्त त्या 2 तासाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही पूजा अजिबात करायची नाही. सकाळी पूजा करू नका. करायच्या असेल तर सकाळी 7:30 वाजण्याच्या अगोदर तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे किंवा 9:30 वाजल्यानंतरही तुम्ही करू शकता. याच्याबरोबर श्रावण महिन्यातली सोमवारी काही प्रभावी उपाय सुद्धा केला जातात. हे उपाय तुमच्या नशीब बदलू शकतात. तर आपल्याला उद्या दुसरी श्रावणी सोमवारी कर्जमुक्तीसाठी, आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय करायची आहे. तर आपल्याला काय करायचे आहे तर उद्या जेव्हा तुम्ही महादेवांच्या मंदिरात जाणार आहे तेव्हा तुम्हाला जाताना सोबत एक मुठभर लाल मसूर डाळ आणि थोडासा गूळ घेऊन जायची आहे आणि या दोन्ही वस्तू तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायची आहे आणि दोन्ही हात जोडून भगवान महादेवांच्या नामस्मरण करायची आणि तुमच्या आर्थिक समस्या कर्जमुक्त होण्यासाठी मनोभावी प्रार्थनाही करायची आहे. हा उपाय महाशिवपुराणात सांगितला गेला आहे. जर आपण दुसऱ्या श्रावण सोमवारी लाल मसूर डाळ आणि गूळ शिवलिंगावरती अर्पण केली तर यामुळे कर्जमुक्त मिळण्यास मदत होतं आणि आर्थिक समस्या जे आहेत तर ते दूर होतात आणि म्हणूनच हा एक उपाय जे आहे तर ते तुम्ही उद्या दुसऱ्या श्रावण सोमवारी करू शकता. याच्याबरोबर उद्या दुसरी श्रावणी सोमवारीच्या शिवमुठ तीळ आहेत तर त्या दिवशी आपल्याला तिळाचा देखील एक अत्यंत प्रभावी उपाय करायची आहे. हा उपाय उत्तम आरोग्यासाठी, जुनी आजारातून मुक्त आणि शनी दोषाच्या निवारण होण्यासाठी तसेच आपल्या आयुष्यातली समस्या कमी होण्यासाठी या दिवशी आपल्याला शिवलिंगावरती काळे तीळ जे आहे तर ते अर्पण करायची आहे. कारण भगवान महादेव ही पितरांच्या देवता मानला जातं आणि काळे तीळ हे आपल्या पितरांना समर्पित असतात आणि म्हणूनच या दिवशी 11
काळे तीळ जर आपण भक्तिभावाने शिवलिंगावरती अर्पण केली तर नक्कीच जुन्या आजारातून आपली मुक्ती होतं. आपल्या आरोग्यही उत्तम राहतं आणि अनेक अडचणी जे आहेत तर ते दूर होतात. म्हणूनच एक उपाय देखील तुम्हाला उद्या करू शकता. याच्याबरोबर भरपूर दिवसभरापासून तुमच्या मनात एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्हाला लवकरच पूर्ण करायची असेल तर 21 बेलांच्या पान घ्या. चंदनाच्या जे पानावर ओम नमः शिवाय लिहा आणि ओम नमः शिवाय लिहिलेली 21 पान महादेवांच्या पिंडीवर अर्पण करा. आपल्या मनातली इच्छा व्यक्त करून श्रावण महिन्यातली सोमवारी हा उपाय जर आपण केली तर नक्कीच आपल्या मनातली प्रत्येक इच्छा मनोकामना ही भगवान महादेवांच्या कृपेने पूर्ण होतं. तर हे काही प्रभावी उपाय आहेत तर आपल्याला दुसऱ्या श्रावण सोमवारी करायची आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया पुढली एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.